23 जुलैला सादर होणार आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प। 22 तारखेला अधिवेशन बोलवण्यास राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे। निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय, येत्या 23 जुलैला सीतारामन तिसऱ्या टर्मचं पहिलं बजेट सादर करतील। याबद्दलचे अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत। रामराजे शिंदे, रामराजे, आपण बघतोय तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प, काय विशेष असेल? बिलकुल 22 जुलै रोजी सुरू होणार आहे हे संसदेचं अधिवेशन। 22 ते 12 म्हणजेच की 20 दिवस एकूण हे अधिवेशन असणार आहे आणि 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल। अर्थसंकल्प मध्ये म्हणजे की राष्ट्रपतींचं जे भाषण होतं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की यावेळेस अर्थसंकल्पामध्ये किंवा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्वाचे पावलं उचलली जाणार आहेत। मग त्या दृष्टीने ही पावलं उचलली जाणार आहेत। त्यामध्ये कृषी क्षेत्र आहे, रोजगार आहे, भांडवली खर्च कमी करणं, महसुलात वाढ करणं, जीएसटी सुलभ करणं आणि त्याचबरोबर टॅक्स प्रणाली जी आहे तर त्याचं सामान्यावरचं ओझं कसं कमी करता येईल याच्या संदर्भामध्ये हा अर्थसंकल्प असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सामान्यांना, मध्यमवर्गीयांना दिलासा कशा प्रकारे देता येईल, यंदा करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि ही सूट किती असू शकते नोकरदारांना हे या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे यावेळेचा अर्थसंकल्प हा सामान्यांसाठी हा महत्वाचा असणार आहे आणि मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा। आणि त्यानंतर पुन्हा 12 तारखेला हे अर्थसंकल्प जे म्हणतात। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।